गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। प्रियंका बनवत आहे इथं लोणी स्पंज डोसा, मसाला डोसा आणि दोन्ही मिक्स बनव। दोन्ही मिक्स आहे, तेल आणि लोणी, तेल आणि लोणी, तेल आणि डोसा जमतोय की तुला? एवढं तेल कुठे टाकले खाली, कुठे आणि डोस्याच्या खाली थोडं तेल नॉन स्टिकी राहिला नाही ना, जास्त निघते ना। आणि कालचा एक आयटम सकाळ सकाळ मी खाणार आहे ब्रेकफास्टला, तो आहे प्रियंकाने बनवलाय बासुंदी। सकाळी खाऊन जाणार आहे का? दाखव दाखव जरा कुठे। अजून गरम आहे ते। येस, गरम आहे, त्याला थंड करायचं। किती घट्ट झाली? थांबा थांबा थांबा, माझं जळेल। एक मिनिट। हा कोणता डोसा आहे? लोणी स्पंज ना, विदाउट लोणी। अहो लोणी टाकणार आहे। कुठे आहे लोणी? जमलाय 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 लोणी। लोणी ऍक्च्युली मी वर टाकायला विसरले। कुठून आणलंय ते लोणी? आधीच आहे ते पॅकेट। लोणी म्हणजे बटर का? आज साईली निघाली आहे। कुठे? चपातीला लोणी बनवणार आहे त्याचं। किस्सा आहे का फक्त? दुधाची? म्हशीच्या दुधाची कमाल। हे बघू किती घट्ट झाली मला। आय एम वेटिंग फॉर बासुंदी। टूट गया डोसा। तुम्हालाच खायचंय? अयो, तोपर्यंत बासुंदी दे मला। शिंदे डेअरी सारखीच दिसते मला। मसाले दूध त्याच्यात थोडं मीठ टाकायचं। काय म्हणताय तुम्ही? चाललंय ऑफिसला आता। हे बघा, घड्याळ घालून चाललंय। गिफ्ट मिळालेलं कालचं, मिळालं की यूज करून टाकायला आवडतं मला, कारण तसंच ठेवलं ना वस्तू ते खराब होऊन जातात। मस्त दिसतंय, प्रोफेशनल वॉच आहे एकदम। टायटनचं आहे, चांगलं आहे। बघू आता किती दिवस जाते। पहिला दिवस आहे वॉचचा। मित्रांनो, 2:45 वाजल्यात, घरी चालले। आज ऑफिसमध्ये खूपच कमी गर्दी होती, बरेचसे लोक घरी गेले, कारण जे लांब लांबचे आहेत नॉन पुणेकर्स ते काल परवाच गेले। बघा मित्रांनो, आई तर करते चिवडा। चिवड्यासाठी शेव पाडायचं काम आम्ही घरीच करत असतो। तर कसं कसं केलंय शेवचं पीठ सांग बरं? त्यात काय नाही, मीठ टाकलं, घेतलंय। हां, शेव काढायची, ती तळायची। हे काय? मका पोहे तळायची, शेंगदाणा तळायची, म्हणजे एकदम मिक्स करायचं सगळं। आम्ही सगळं घरीच करत असतो, शेव वगैरे। कोणी चिवडा टाकायचं ना, पहिल्यापासून आम्ही घरीच करतो, त्यामुळे आईला ती सवय आहे। अनारसा गुळ घातलंय, तांदूळ भिजवून बारीक। मला वाटलं कालचा खवा आहे। अनारसे पण करणार आहे आई, तर त्याचं पीठ भिजत घातलंय। बस ना, काय पीठ आणलं बघू पुढे। इकडे ये। इकडे इकडे आन्सर। ये चल 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 चल। कोणाला यायचं रे याच्यात? ऑलरेडी झोपला तिथं। वरती ये, वरती इथे। टाकू अजून लाईटला काय काय तळायचं अजून?
तेल गरम झालं का? आता तळून घेते. कोथिंबीर एकदम कडक तळायची नंतर टाकायची. तेवढं लूज होतं ना असं. हे बघा चिवड्यासाठी काय काय लागतं इथं. खोबरं, लसूण, कढीपत्ता, मिरच्या, शेंगदाणे आणि शेव आपण मगाशी तळून घेतली आहे. ते हे तळायचे आणि कोथिंबीर. काय तळायचं अजून? अच्छा हे पोहे, मका पोहे. आता पहिलं काय तळते? आता पहिले शेंगदाणे तळून घेते ना. कडक करून शेंगदाणे. कोथिंबीर शेवट तळते. कोथिंबीर कडक कडक केला ना. लसूण पण कडक करायला. आता लय बनते लसूण. होऊ दे. लसूण आवडतो मला चिवड्यातला. कडक घेऊ नका ना. बरं आहे ना. चांगली झाली. एवढं नका बाजूला तडका लागतो. कढीपत्ता कोथिंबीर टाकायची. अशी तळून बघायची. शेवटचा आयटम आहे मित्रांनो, मका पोहे. कोथिंबीर पण राहिली. वल्ली आहे ना. जे मुरमुर आहेत ते आपण चाळून घेऊ, म्हणजे त्यातला कचरा निघून जाईल खाली. काय नाही एवढं. हळद, जिरा, ठीक आहे, लाल तिखट, कारण आता मुरमुरे टाकायचे आपल्याला. काही मीठ. कढीपत्ता कोथिंबीर नंतर टाक. बरोबर, बस. कोथिंबीर वर टाक. बस इकडचं टाक. हाताने टाक थोडंसं पोहेवर टाक. आता शेंगदाणे ते लगेच नाही. बस थोडं टाक. थोडासा टाक. कोथिंबीर कोथिंबीर बघा मित्रांनो, एवढा डबा भरलाय, अजून एवढा भरणार आहे, कारण छोटं पातेल आहे आणि तेवढं सामान उरलंय. आता करू आपण याची टेस्टिंग. चिवडा मस्त झाला. काय काय झालं? गेल्या वर्षीच्या पंत्या आमच्या सगळ्या तशाच आहेत. बघा हे पंत्या आहेत सगळ्या मस्त आहेत. काहीच नाही झालं याला. एवढे हे तोंडात नको घालू रे. खायचंय का ते?
पिशवी काढ. अरे जास्तच आहे. काही काही नवीनच आहेत. काय करायचं हा हेच नाही ठेवायचं. काय करायचं फुलांची रांगोळी काढायची. हां फुलं पण आणतो आम्ही. आली माझ्या दिवाळी नाकात गेलंय सगळं ठसका. एवढं प्रियंकानी मस्त दिवाळीचा चिवडा बनवलाय आज. मी बनवलाय का? मित्रांनो आज आहे वसुबारस, त्यामुळे आपण करूयात लावूयात पंत्या. त्याला बोलू ना काय म्हणते घेऊन येतो जाऊन लवकर. नाही तुझा प्रवीण करेल काय कोथिंबीरने साईडला. पहिला दिवाळीचा फराळ झालेला आहे मित्रांनो. हे बघा एवढा डबा भरलाय चिवड्याने. एवढा भरलाय डबा. किती मोठा डबा आहे बघा. अजून उद्या टाकायचं. अजून टाकायचं. हे बघा. अच्छा मुरमुरे कमी पडले थोडेसे अजून टाकू म्हणजे फुल भरेल डबा. येस सगळ्यांना वाटणार आहे आम्ही. आणि आता जेवण करायचं आहे. जेवणामध्ये काय बघा ताट आहे. येस चपाती वरण. ही भाजी कोणती? टोमॅटो. टोमॅटो. हा पप्पा फॅन लावा. आता जेवण करूया. जेवण करायचे. हे बघा मित्रांनो प्रियंका ट्राय करते बेसनाचे लाडू. लाडू लाडू कधी केले नाही. त्याच्यात तूपच भाजले होते ते प्रियंका. पहिले असं भाजून घेते मग तूप टाकते. तुला आवडत नाही ना तू? काही नाही मला करून बघायचं. येस काय काय प्रोसेस आहे. तुपात परतून घ्यायचं चांगलं. आणि त्यानंतर बाहेर थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग पिठी साखर त्याच्यात ऍड करायची आणि मग नंतर बांधायचे. झाले लाडू बेसनाचे. A few moments later. कुठे झाले लाडू? अय्यो रेडी पण. बघा ना कसं झालं. चला म्हणून हे महाग असतात. हे लाडू बनवलेत प्रियंकाने. ह्याच्यात पिठी साखर ऍड केली ना. फक्त बेसन पीठ गरम करून बदाम वगैरे लावतो ना. गरीबाचं लाडू आहे. मस्त आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आणि तुम्ही विचार करत असाल विवान म्हणून हा नाहीये मग कोण आहे. तर हा आहे पृथ्वीक. लाईट गेली. मित्र लाईट गेली आणि आम्ही खाली आलो जिन्याने. तर पृथ्वी बाहेर आला होता मग आमच्या मागे लागला. आम्ही त्याला वॉकला घेऊन आलो आता. तर आज बनवलेला आहे चिवडा. तर बघूयात आता एक एक फराळ एक एक दिवस बनवू. कसं वाटलं आजचा ब्लॉग खाली कॉमेंट्स करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्हाला शॉपिंगला जायचं. उद्याचा दिवस मस्त असणार आहे. फुल एन्जॉय करणार आहे मी. तर मी फुल शॉपिंग करणार आहे. असे पैसे उधळणार आहे उद्या. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर सी यू. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.